शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदर्श विद्यामंदिर वडगाव येथे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा भव्य स्नेह मेळावा उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतराव पाटील व रोहिणी पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे प्राध्यापक अरुण मारुती कदम, ज्येष्ठ पत्रकार व शिक्षक अनंत लाड तसेच सत्कार मूर्तींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत गीताने कार्यक्रमाला रंगत आली. यावेळी गुरुवर्य वाय व्ही सोमनाचे, जी डी देसाई, सुलोचना सपले, रेखा देसाई, पी जी कंगरावकर, एम जी कांबळे, गजानन पवार आणि राजशेखर कडीगुद्दी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गुरुवर्यांची आठवण या विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माजी विद्यार्थी व प्रसिद्ध गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब धामणेकर, मनोहर होसूरकर, पिराजी कुडेकर, माजी क्रीडा अधिकारी विलास घाडी, सुभाष माळी, एम बी गुरव, माजी महापौर मंगेश पवार, छोटू निगोळी वेताळकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक उगजी सर व खर्डे मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते प्राध्यापक अरुण मारुती कदम यांनी शिक्षणाचे माध्यम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात होते, तसेच मातृभाषेमुळे व्यक्तिमत्वाची भक्कम जडणघडण होते असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यासारख्या महान व्यक्तींची मातृभाषा मराठीच होती याची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. ज्येष्ठ पत्रकार अनंत लाड यांनी आदर्श विद्या मंदिरचा इतिहास उलगडून सांगितला. माजी विद्यार्थी व सत्कार मूर्तींनीही आपल्या आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली. उद्योगपती व अभियंता अनंत नारायण पाटील यांनी श्री लक्ष्मी नारायण फाउंडेशनला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी उपयुक्त ठरणारे संगणक देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुदेश माने, चंद्रकांत गाडगीळ, प्रभाकर तळवेकर, कांचन गावडे, प्रेमा होसूरकर, अलका अनगडकर, नारायण बाळीकुंद्री, मानसिंग चव्हाण, राजू भुतकी तसेच सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एल जी पवार सर, तेजस्विनी तम्मुचे आणि जयन खन्नूकर सर यांनी केले. आभार प्रदर्शन अनंतराव पाटील यांनी केले. आहे की चित्ताची शुद्धता व्हायला पाहिजे. चित्त म्हणजे आपलं मन. चित्ताची शुद्धता कशी होणार? तर आपल्याला जे ज्ञान मिळतंय ते बाह्य जगताबद्दलचं ज्ञान. म्हणजे ज्ञान दोन प्रकारचं आहे, म्हणजे व्यावहारिक ज्ञान तसंच आध्यात्मिक ज्ञान. तर व्यावहारिक ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक ज्ञान जर आपल्याला मिळालं तरच चित्ताची शुद्धता होईल. चित्ताची शुद्धता झाली तरच युद्ध न होता समाजामध्ये सगळे एकत्र येतील आणि सगळ्यांच्या समस्या दूर होतील. म्हणजे स्नेह मेळावा हा जो विषय आहे याच्यामध्ये स्नेह म्हणजे काय, एकत्रितपणा असेल तरच ते होऊ शकतं. तसंच श्री अरविंदो यांनी जे आपले विचार मांडलेत त्यामध्ये 5 प्रकारचं शिक्षण आहे. सर्वसाधारणपणे आपण बौद्धिक शिक्षण घेतो आणि जसं यापूर्वीच्या भाषणामध्ये सांगितलं तसं काही शाळांना क्रीडांगणं नव्हती. क्रीडांगणामध्ये आपण शारीरिक शिक्षण घेतो, म्हणजे निदान या 2 गोष्टीचं शिक्षण तरी आपण घेतो. परंतु या व्यतिरिक्त म्हणजे बौद्धिक शिक्षण आणि शारीरिक शिक्षण या व्यतिरिक्त एक मानसिक शिक्षण म्हणून आहे. मानसिक विद्या जे मानसिक शिक्षण, वायटल म्हणजे भावनांचं शिक्षण ते पण असावं. आणि 5वं शिक्षण जे आहे ते आध्यात्मिक शिक्षण. म्हणजे आपल्या ज्ञानाला आपल्या जीवनाला अध्यात्माची जोड असली पाहिजे तरच आपण चांगलं जगू शकतो. म्हणजे या विषयांचा मी संदर्भ इतक्यासाठी घेतला की ज्ञान म्हणजे काय, सा विद्या या विमुक्तय. आपल्याला विमुक्त करणारी म्हणजे आपल्याला आत्मज्ञान देणारी जी विद्या आहे तेच खरं ज्ञान, ते आपल्याला मिळावं. मग आता हे ज्ञान जे आपल्याला मिळणार आहे त्याचं माध्यम काय, तर सुरुवातीला जे गुरुजनांच्या बद्दल मी बोललो त्याबद्दल थोडक्यात. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन
तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे आपण अज्ञानामध्ये आहोत आणि ज्ञानाचं अंजन आपल्या डोळ्यामध्ये घालून आपले डोळे ज्याने उघडले अशा त्या गुरुवर्यांना आपण नमस्कार करतो. हे गुरु आपल्या शिक्षणाचं माध्यम आहे. या गुरु त्याच्यावरचे संस्कार आणि त्याला घडवणारे आई वडील हे अतिशय महत्त्वाचे असतात. आपण ज्या शाळेत शिकतो ती शाळा आपल्याला कशी घडवते, कसं मोठं करते, कसे आपल्याला संस्कार करते यावर आपल्या आयुष्याची शिदोरी अवलंबून असते. आजच्या या आदर्श विद्यामंदिराच्या स्नेह मेळाव्या प्रसंगी उपस्थित असलेले, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र, बेळगावचे एक प्रख्यात उद्योजक बिल्डर श्री अनंतराव पाटील, या कार्यक्रमास पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुंबईहून इथं आलेले श्री अरुण कदम, या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या यापैकी माझे सहकारी मित्र असं म्हणायला हरकत नाही, श्री जी डी देसाई सर किंवा विद्यार्थिनी म्हणा, त्यांचा टॅलेंट दिसत होता. महालय असेल की हे विद्यार्थी शिकत असताना जे दाखवायचे ना की यांना जर चांगली